नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा। त्यासाठी आपल्याला सुरुवातीला गुगल प्ले स्टोरवर यायचं। तिथं आल्यानंतर नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करायचा। नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला तो ओपन करायचा। ओपन केल्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल। आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा। आपल्याला तिथं आपला मोबाईल नंबर टाकायचा, टर्म आणि कंडिशन एक्सेप्ट करायच्या आणि लॉगिनवर क्लिक करायचं। लॉगिनवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जातो। तो OTP आपल्याला तिथे टाकायचा। OTP टाकल्यानंतर OTP व्हेरीफाय करायचा। OTP व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस आपल्याला देताना आपल्याला सुरुवातीला आपल्याला प्रोफाईल अपडेट करायची। आपलं सुरुवातीला पूर्ण नाव टाकायचं, खाली ईमेल ID टाकायचा, आपला जिल्हा निवडायचा, तालुका निवडायचा आणि नारी शक्तीचा प्रकार निवडायचा। आपल्याला संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर अपडेटवर या बटनावर आपल्याला क्लिक करायचं। या अशा पद्धतीनं आपली प्रोफाईल अपडेट सक्सेसफुल झाली। यानंतर आपल्याला नारी शक्ती दूत यावर आपल्याला क्लिक करायचं। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला काही असं इंटरफेस आपल्याला दिसेल, तर आपल्याला प्लस आयकॉनवर चिन्हावर आपल्याला क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल। महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे आपल्याला इथे टाकायचं। सुरुवातीला मॅरिड असेल तर पतीचे नाव टाकायचं, अनमॅरिड असेल तर वडिलाचं नाव टाकायचं। नंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचे, जन्मतारीख टाकायचा, अर्जदाराचा पत्ता आधार कार्डाप्रमाणे आणि इतर माहिती आपल्याला इथे टाकायची। इथं आपल्याला खाली आपला जिल्हा निवडायचा, गाव निवडायचं, ग्रामपंचायत महानगरपालिका जे काय असेल ते निवडायचं। इथे समोर आलेला आपल्या शहराचा पिनकोड टाकायचा, आपला मोबाईल नंबर टाकायचा, आपला आधार नंबर टाकायचा। त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? होय असेल तर होय करायचं, नाही असेल तर नाही करायचं। यानंतर आपली वैवाहिक स्थिती निवडायची। महिलेचा जन्म प्रज्वलित झाला आहे का? होय असेल तर होय करायचं, नाही असेल तर नाही करायचं। इथे खाली आल्यानंतर आधाराचे खाते असल्यास बँकेचा तपशील, बँकेचं पूर्ण नाव टाकायचं, खातेधारकाचं आपल्याला नाव टाकायचं। त्यानंतर आपल्याला बँक खाते क्रमांक इथे टाकायचा, इथं IFSC कोड टाकायचा। त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय? होय किंवा नाही करायचं। होय असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं। वरील संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला आधार कार्डच्या ठिकाणी आधार कार्ड लावायचं। इथं आपल्याकडे आदिवास प्रमाणपत्र असेल तर आदिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र असेल तर जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्यास TC असेल तर TC, खाली उत्पन्न प्रमाणपत्र असेल तर उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळं केसरी रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, महिलाचा जन्म प्रज्वलित असल्यास पतीची कागदपत्रे आणि शेवटी आधाराचा फोटो। या अशा पद्धतीने आपले सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे आणि शेवटी आपला आधाराचा फोटो लाईव्ह घ्यायचा आहे। संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर एक्सेप्टवर आपल्याला त्या टिकवर आपल्याला क्लिक करायचं। माहिती जतन करा इथे आपल्याला क्लिक करायचं। माहिती जतन करा यावर क्लिक केल्यानंतर आपलं असं की आपल्या समोर इंटरफेस आपल्याला दिसेल। भरलेली माहिती कन्फर्म करायची आहे, ती संपूर्ण माहिती बरोबर आहे की नाही आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला चेक करायची आणि त्यानंतरच आपल्याला सबमिट करायचं। माहिती बरोबर असेल तर आपण सबमिट करू। माझी माहिती बरोबर आहे मी त्यामुळे सबमिट करतो। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असं काही OTP पाठवतो। आपल्याला तो OTP आपल्याला इथे टाकायचा आणि व्हेरीफाय करायचा। तुमचा OTP व्हेरीफाय झाल्यानंतर अशा पद्धतीने तुमचा अर्ज सक्सेसफुल झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।